अयोध्येतील कथित दान अपहारावरून ठाकरे सेना आता चांगलीच आक्रमक झाले। उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात नागपुरात आज रामरक्षा पठण होणार आहे। ठाकरेंच्या आंदोलनाला नवनीत राणांचं हनुमान चालीसा पठणाने प्रत्युत्तर देखील मिळणार आहे। नवनीत राणा अमरावतीत हनुमान चालीसाचं पठण करणार आहेत। उद्धव ठाकरेंच्या या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून माजी खासदार नवनीत राणा आज अमरावती शहराजवळील प्रसिद्ध हनुमान गढी येथे हनुमान चालीसाचं पठण करणार आहेत। उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनाला माजी खासदार नवनीत राणा हनुमान चालीसाने प्रत्युत्तर देतील। रामांची आठवण याच्यासाठी झाली की जेवढे आमदार चालले गेले, खासदार चालले गेले आणि मी आणि माझा मुलगा फक्त पक्षात राहिले, ही परिस्थितीमध्ये काय करणार आहे उद्धव ठाकरेजी। पण मी आदरणीय उद्धव ठाकरेजींना विनंती करन, तुम्ही नागपूर पर्यंत आले, 150 किलोमीटर आहे आमचे अमरावती आणि हनुमानगडी। आपण उद्या या आणि आपण सोबत सगळे बसून आम्ही स्वागत करू। आमची अमरावतीची संस्कृती आहे, कोणी आमच्या घरात आले, कोणी आमच्या जिल्ह्यात आले तर त्याचा आदर सत्कार आपण करतोच। या आपण सोबत तुमचं स्वागतही करू आणि आपण बसून हनुमान चालीसाचं पठण सुद्धा करू। पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। मुंबई शहर आणि उपनगरात जोरदार पावसाची हजेरी आहे। अनेक सखल भागात पाणी देखील साचलंय। मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्येही पाऊस मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आज सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली। अचानक कोसळलेल्या पावसामुळे अनेक भागातील रस्त्यांवर पाणी साचलंय। शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्येही जोरदार पावसाच्या सरी बरसू लागल्या आहेत। तर नागपुरात शुक्रवारी अनेक ठिकाणी रिमझिम पाऊस सुरू झालेला आहे। जून महिन्यात सरासरीपेक्षा 39% कमी पाऊस झालाय। शेतीसाठी अपेक्षित दमदार पाऊस नाहीये, त्यामुळे पावसाने निराशा केल्यानं शेतकऱ्यांची आता चिंता वाढली आहे। खरीप पिकांचे भवितव्य आता जुलैच्या उर्वरित दिवसातील पावसावर अवलंबून आहे। पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। लवकरच म्हाडाच्या घरांची लॉटरी निघणार आहे। मुंबईतील घरांसाठी पुढच्या आठवड्यात लॉटरी निघणार आहे। म्हाडाच्या मुंबईतील घरांची लॉटरी कधी निघणार याकडे डोळे लावून बसलेल्या हजारो अर्जदारांसाठी अखेर एक आनंदाची बातमी आली आहे। अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर म्हाडा पुढच्या आठवड्यात घरांच्या लॉटरीची तारीख जाहीर करणार आहे। म्हाडाने 30 मार्चला 2640 घरांसाठी लॉटरी जाहीर केली होती। सुरुवातीला 15 मे आणि नंतर 5 जूनला ही लॉटरी निघणार होती, पण घराच्या किमती आणि आचारसंहितेमुळे लॉटरीला मुदतवाढ देण्यात आली। जुलै अर्धा संपला तरी तारीख जाहीर न झाल्याने अर्जदार चिंतेत होते, पण आता पुढच्या आठवड्यात ही प्रतीक्षा अखेर संपणार आहे। गोरेगाव, मानखुर्द, ताडदेव, विक्रोळी, बोरिवली, चेंबूर, वांद्रे, घाटकोपर, गिरगाव, वडाळा, पवई, माझगाव, दादर आणि अँटॉप अशा मुंबईतील विविध महत्त्वाच्या भागात ही घरं मिळणार आहेत। तर बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या विलंबावरून जपानची नाराजी व्यक्त होते। भारताने दिलेला शब्द पाळलेला नाहीये, जपानचे माजी मंत्री हिदेकी माकिहारा यांचा हा आरोप आहे। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या विलंबावरून जपानचे माजी मंत्री हिदेकी माकिहारा यांनी भारतावर टीका केली आहे। प्रकल्पाच्या वाटाघाटी दरम्यान भारतीय मंत्री आणि अधिकाऱ्यांनी दिलेली आश्वासनं पाळली नसल्याचा आरोप यावेळी त्यांनी केलेला आहे। माकिहारा यांनी सोशल मीडियावरील पोस्ट आणि एका जपानी वृत्तपत्रातील लेखातून हा प्रकल्प मूळ शिंकानसेन मॉडेलपासून भरकटल्याचाही दावा केलाय। तसेच प्रकल्प पूर्ण होण्यास झालेल्या विलंबासाठी भारतीय बाजूच पूर्णपणे जबाबदार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प अंतिम टप्प्यात असल्याचं सांगितलं जातंय, तरी जपानच्या या वक्तव्यामुळे प्रकल्पाच्या विलंबाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।